गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत दारूबंदी असताना अवैधरित्या छुप्या रीतीने दारू विक्री व वाहतूक केली जाते। त्याविरुद्ध पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल यांचे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये 6 मार्च 2025 रोजी इसम नामे गोलू मंडल राहणार कुनगाडा तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली हा अवैधरित्या आपल्या साथीदाराच्या मदतीने 4 चाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून पोलीस स्टेट चामोर्शी हद्दीत वाहतूक करणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर पथक रात्री 2 वाजता दरम्यान चामोर्शीच्या पश्चिमेत 02 किमी येथे सापळा रचून बसले असता त्यात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या 50 पेटी बॉक्स किंमत अंदाजे 4 लाख मिळून आल्याने सदर अवैध दारू सहित एक 4 चाकी मारुती सुझुकी कंपनीचे विटारा ब्रिझा वाहन क्रमांक MH 49 BB 2627 किंमत अंदाजे 3 लाख रुपये असे एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधित घटनेच्या अनुषंगाने पोस्टे चामोर्शी येथे इसम नामे गोलू मंडल वय 32 वर्ष राहणार कुनगाडा तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली, गणेश नरेंद्र नैताम वय 22 वर्ष व्यवसाय वाहन चालक, नीरज किरण भुरे वय 18 वर्ष दोघेही राहणार गोकुलनगर तहसील जिल्हा गडचिरोली यांचे विरुद्ध कलम 65 अ 83 98 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश नरेंद्र नैताम वय 22 वर्ष, नीरज किरण भुरे वय 18 वर्ष दोघेही राहणार गोकुलनगर तहसील जिल्हा गडचिरोली यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। तसेच सदर गुन्ह्यात पाहिजे असलेले एक आरोपी नामे गोलू मंडल वय 32 वर्ष राहणार कुनगाडा तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली याचा शोध घेणे सुरू असून पोस्टे चामोर्शी येथे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलबेल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली।